हाँ भोले मेरी नैया हो शंभ मेरी नैया उस पार लगा देना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। भोले मेरी नैया भोले मेरी नैया शंभु मेरी नैया मेरी नैया उस पार लगा देना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। दल दल के साथ माया घेरे जो मुझको आके तुम देखते ना रहना तुम देखते ना रहना आगे बचा लेना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। जन्म जन्म में मैं तुझको ढूंढ लाऊं परनाथ दया करके परनाथ दया करके मुझको न भूल देना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। भोलेनाथ मेरी नैया शंभु मेरी नैया उस पार लगा देना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना।
मेरी नैया शंभु मेरी नैया भोलेनाथ मेरी नैया भोलेनाथ मेरी नैया उस पार लगा देना अब तक तो निभाई है आगे भी निभा देना निभाई है आगे भी निभा देना सबको निभाई है आगे भी निभा देना अब तक तो निभाई है आगे भी निभा देना सबको निभाई है आगे भी निभा देना अब तक तो निभाई है आगे भी निभा देना सबको निभाई है आगे भी निभा देना पार्वती महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। शनेश्वर भगवान की जय। आदिशक्ति सप्तशृंगी माता की जय। सब संतन की जय। श्री संत गजानन महाराज की जय। आदिशक्ति मुक्ता भाई की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। चराचरामध्ये वास करणारी अजन्म तत्व भगवान शिवजींच्या कृपेने थोडा खोलेला आणि आदिशक्तीच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण अजन्म तत्व आणि भगवान शिवजी यांचं चरित्र श्रवण करीत आहात। आणि आज आपल्या कथेची सांगत आहे सप्ताहाची सांगता आणि कथेची सुद्धा सांगता। आणि या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं नियोजन केलं असे शिवशक्ती मंडळ, गावातील सर्व मंडळी, सर्व जाती धर्माचे लोक यांच्या अनमोल अशा सहकार्याने सर्व अन्नदाते, द्रव्यदाते, श्रमदाते, नाश्ता देणारे, चहा पाणी करणारे सर्व यांच्या सहकार्याने आणि हरिभक्तपरायण परमपूज्य ज्ञानेश्वरजी माऊली यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आता संपूर्ण कथाही आपल्याला आजच पाहायची आहे। आता उद्या काही पाहता येणार नाही, म्हणून आता कथेमध्ये कोणी बोललं तरी लक्ष द्यावं लागणार नाही, कोणी येव जाव केलं तरी सुद्धा लक्ष देता येणार नाही। आणि तुम्ही सुद्धा इकडे तिकडे लक्ष न देता फक्त कथेकडे लक्ष द्या की म्हणजे आपलं लवकर होईल। आणि ठरलेल्या वेळेपर्यंत आपल्याला पूर्ण प्रसंग या ठिकाणी पाहायचे। साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे। काय नाव दिलं रे साऊंडले? हा, हिच्यावर पवन रोल मी पण दिसतोय, गाडीवर आहे गाडी आहे ना, हा हिच्यावर मी लिहून ठेवतो तसं। आणि इच्छा देवी साऊंड सिस्टीम शेलवड, नाव बी चांगलं आहे रे साऊंडचं, इच्छा पूर्ण करणारा, इच्छा देवी, इच्छा पूर्ण करणारा दैवत म्हणजे भोलेनाथ आणि ती शक्ती नक्कीच आहे।
मंडपही ज्यांचे आहेत आमच्या मित्राचे साहेब भगतचे बेटावचे सर्व आनंदी वातावरण. कालच्या प्रसंगामध्ये आपण अत्री म्हणजे काय, अनुसया म्हणजे काय आणि तिन्ही देवाचं एकीकरण म्हणजे काय हे पाहिलं. आणि नाम रूप गुण त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि असा दत्तात्रयाचा अवतार झाला. आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्तात्रयाचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे. आणि गुरुचरित्र असा ग्रंथ आहे की जो पारायण करेल दत्त जयंतीच्या वेळेला त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. फक्त त्याने पारायण करत असताना उपवास करावा 7 दिवस. आणि खाली सुद्धा झोपत असताना जे विषयत करायचं आहे ना वळकटी ते मेंढीच्या केसाची असावी आणि अंगावर सुद्धा तीच असावं. दुसऱ्याच्या आसनावर त्याने बसू नये. हाती माती घेतली तर सोनं होईल असा तो ग्रंथ आहे. म्हणजे हा वाच्यार्थ आहे. निस्ता निदान पारायण झालं की माती घेऊन येसान घरी. वाच्यार्थ वेगळा आणि लक्ष्यार्थ वेगळा. त्याचा सोन्याचा संसार होईल. आणि असं चरित्र थोडक्यामध्ये आलेलं आहे शिवपुराणामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवाचं एकीकरण, त्याच्यामध्ये भोलेनाथाचा संबंध आहे. आणि भोलेनाथांच्या चरित्राशी ज्या ज्या कथेचा संबंध त्या त्या कथा शिवपुराणामध्ये आलेल्या आहेत. भोलेनाथांनी एक वेळ अंजनी बर का, अंजनी माता आणि खडतड तपश्चर्या केली ऋषिमुख पर्वतावरती. आणि खडतड तपश्चर्या केल्यानंतर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि अंजनी मातेला विचारलं काही इच्छा आहे तुझी सांग. तेव्हा अंजनी मातेने सांगितलं की तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे. तेव्हा त्या महारुद्राने सांगितलं की माझ्यासारखा दुसरा नाही, माझ्यासारखा मीच आहे. मी तुझ्या पोटी जन्माला येणार. वचन दिलं. त्रेतायुगामध्ये दशरथ राजा रघुकुल आणि रघुकुलामध्ये सूर्यवंशामध्ये पुत्र संतान नाही, पुत्र कामेशी यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये असणारा प्रसाद तो पिंड ज्या गारीने झडपला. आता ती गारही कोण होती? सुंदर चिंतन आहे रामकथेमध्ये. आणि गारीने तो पिंड झडपला आणि तो पिंड अंजनी मातेने सेवन केला म्हणून संतांनी ते वर्णन केलं. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आली पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. अंजनी मातेला वचन दिल्याप्रमाणे आणि भोलेनाथांनी त्या ठिकाणी अवतार घेतला. आणि रुद्र अवतार घेत असताना पार्वती माता सुद्धा म्हणाल्या की मी सुद्धा येते तुमच्या सोबत. त्यावेळेला त्या महारुद्रांनी सांगितलं की तुला येता येणार नाही,
कारण मला ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचंय, तुला येता येणार नाही. हट्ट धरला आणि हट्ट धरल्यामुळे सांगितलं रुद्राने की तुला यायचं जर असेल ना तर तुला माझी पुच्छ म्हणून यावी लागेल. आणि हनुमंताची पुच्छ म्हणजे आई पार्वती आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हा नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. एक वेळ पार्वती मातेने हट्ट धरला होता भोलेनाथांकडे की मला सोन्याचा महाल बनवा. आता हनुमंताची पुच्छ म्हणजे कोण? पार्वती माता. हनुमंताने कोणाचा म्हणजे अनंत अवतार कुणाचा? महारुद्राचा अवतार. महारुद्र आले पोटे आणि सोन्याचा महाल बनवा हट्ट धरला पार्वती मातेने आणि सोन्याचा महाल बनवला. आणि सोन्याचा महाल बनवला. कुबेराला सांगितले आता वास्तुशांतीसाठी ब्राह्मण लागेल. ब्राह्मण होते रावण आणि रावणाने वास्तुशांती केली आणि दक्षिणात काही पाहिजे का विचारलं तर रावणाने सांगितलं मला हा महाल देऊन टाका. आता आपल्याला जर समजा वास्तुशांतीसाठी जर कुणाला बोलवलं घराचं दक्षिणात घर द्या म्हटलं तर देणार का आपण? भोलेनाथाने सांगितलं घेऊन जा सोन्याचा महाल. पार्वती मातेने सांगितलं हो माझ्यासाठी बनवला म्हणे, आपल्याला महालात राहता येत नाही, मशानातलं राहणं आहे आपलं, परत काही पाहिजे का? रावणाने सांगितलं हो तुमची पत्नी पार्वती देऊन टाका म्हणे, घेऊन जा. पण एक लक्षात घे, एकदा का पार्वतीला तू खाली टेकवलं ना तर तुला मिळणार नाही. त्याने पार्वती मातेला खांद्यावर घेतले, एका हातावर माल घेतला, निघाला. बलवान होता. 3 वेळा कैलास पर्वत उलटा पलटा करणारा रावण. गणपती बाप्पाची आणि आराधना केली पार्वती मातेने. धावा केला की गणपती धाव काहीतरी कर. गणपती बाप्पाने गोपालाचं रूप घेतलं, लहान मुलाचं, गाई चारतात, खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी, भगवान श्रीकृष्णासारखं गाई चरतात. रावणाच्या समोर आले जाणून बुजून, कोण आहे ही? म्हणे पार्वती आहे. मला महाल दिला त्यांनी सोन्याचा आणि पार्वती दिली. म्हणे महादेवाची पत्नी पार्वती? म्हणे हो. हे म्हणे नकली पार्वती आहे, खरी पार्वती पाताळात ठेवली आहे भोलेनाथांनी. आता रावण होता तो, त्याला इथं काहीच नव्हतं. म्हणे हे नकली आहे. म्हणे नकली जर एवढी सुंदर आहे तर मग खरी पार्वती किती सुंदर असेल. त्याने त्या पार्वती मातेला खाली टेकवलं आणि पार्वती माता सरळ भोलेनाथांच्या जवळ आल्या. रावणाला म्हणे तुम्ही मला खोटी पार्वती दिली होती. म्हणे नाही खरी दिली होती, हेच पार्वती आहे. म्हणे आता नेतो. म्हणे आता मिळणार नाही, तुला सांगितलं होतं. चांगलं आहे का? रावणाला सांगितलं महाल दिला तुला, घेऊन जा. आणि जेव्हा महाल घेऊन निघाला रावण तेव्हा पार्वती मातेने सांगितलं होतं की रावणा, अरे जो सोन्याचा महाल माझ्यासाठी बनवला तू मला राहू दिला नाही, एक ना एक दिवस मी या सोन्याच्या महालाला आग लावल्याशिवाय राहणार नाही. प्रतिज्ञा कुणाची आहे? आग लावल्याशिवाय राहणार नाही, पार्वती मातेची आहे. आणि हनुमंताने लंका जाडली हेही खरं आहे की नाही, पण पुच्छ कोण आहे? पार्वती आहे. आणि पार्वती मातेने प्रतिज्ञा केली होती की मी एक दिवस आग लावील या महालाला, सोन्याच्या लंकेला तुझ्या. हा म्हणजे या ठिकाणी पहा, हनुमंताशिवाय पुच्छ गेली नसती आणि पुच्छेशिवाय लंका चढली नसती. म्हणजे संसारातही तसंच आहे, दोघांनाही किंमत आहे संसारामध्ये. पती पत्नी एक रथाचे 2 चाक आहेत. असं म्हणू नाही की बा माझ्यामुळे चालू आहे, दोघांच्याही मुळे चालू आहे, बरं का?
असो. आणि नंतर पुढे हनुमंताने आणि सीतामातेचा शोध वगैरे घेतला. त्यामध्ये सेतू बांधायलाही मदत केली, युद्धाला मदत केली रामचंद्रांना. आणि रामराज्य अभिषेक प्रसंगामध्ये बरं का, त्या ठिकाणी समोर बसले हात जोडून असे हनुमंतराय. हे हनुमंतरायाचं चरित्र या ठिकाणी आलं की कारण अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटे. नंतर प्रसंग येतो, सुतजी सांगता शौनकांनी अट्टेचाळीस ऋषींना एक वेळ भोलेनाथांनी ऋषभ अवतार घेतला होता. नंदी झाले होते. काय कारण? जेव्हा समुद्र मंथन झालं, भागवत कथेमध्ये फार मोठा प्रसंग आहे हा. इथं आपल्याला महादेवांचं चरित्र तेवढंच पाहायचंय. आणि समुद्र मंथनामध्ये प्रथम काय आलं? हलाल नावाचं विष आलं होतं. सर्व देवतांनी विनंती केली होती भोलेनाथांची, हलाल नावाचं विष प्राशन केलं होतं भोलेनाथांनी. कंठामध्ये ते विष साठवलं होतं म्हणून नीळकंठेश्वर म्हणतात. पूर्ण देह निळा नाही, गोरा रंग आहे. हा. आणि जेव्हा ते अमृत निघालं, हा महत्वाचा प्रसंग आहे का, अमृत जेव्हा निघालं तेव्हा दानव देवता यांच्या झटापटामध्ये काही थेंब खाली पडले जमीनवरती. आणि ते थेंब पाताळात गेले आणि त्या अमृताच्या बुंदापासून काही कन्या निर्माण झाल्या पाताळामध्ये. आणि भगवान विष्णू त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर पाताळामध्ये विष्णू पासून त्या कन्यांना अनेक पुत्र झाले. ते पाताळीचे म्हटले गेले. आणि शिवभक्तांनी सुद्धा विनंती केली की ते आमच्यावरती अन्याय करतात. आणि पाताळीचे स्वर्गावरती विजय मिळवण्यासाठी केव्हाही तळमळ करतात. आणि भोलेनाथांनी सुद्धा भक्तांचं ऐकलं आणि भोलेनाथांनी पाताळामध्ये जाण्यासाठी ऋषभ अवतार घेतला, बैलाचा अवतार. सरळ पाताळामध्ये गेले आणि त्या पाताळामध्ये या विष्णूच्या पुत्रांना मारायला लागले. तेव्हा विष्णू आणि महादेव यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पराजय झाला विष्णूचा. आणि पराजय झाल्यानंतर विष्णूंनी सुद्धा भोलेनाथांना ओळखलं. दोघांनी एकमेकाला भेटी मारली आणि नंतर वरती आल्यानंतर त्यांचं चक्र त्या ठिकाणी राहिलं. भोलेनाथांनी सांगितलं चिंता करू नका, माझ्याजवळ सुदर्शन चक्र आहे. आणि ते सुदर्शन चक्र भोलेनाथांनी विष्णूंना दिलं. जे विष्णूच्या बोटामध्ये जे सुदर्शन चक्र आहे ना, ते भोलेनाथांनी सुदर्शन चक्र दिलेलं आहे बरं का. हा प्रसंग समुद्र मंथनामध्ये तेवढाच आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ज्या पुराणामध्ये जेवढा प्रसंग आहे तो तेवढाच सांगितलं गेला पाहिजे. नाही तर वेळ लावण्यासाठी म्हटलं तर पूर्णच आणायचं. इतर पुराणातलं तसं नाही. हा इथं किती आहे तितकंच घ्यायचं. नाही तर समुद्र मंथन चाललं असतं आपला आता अर्धा घंटा. हा की नाही. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि पुढे सुतजी शौनक आणि 88,000 ऋषींना सांगतात की ही जी गंगा आहे, ही गंगा भगीरथाने या ठिकाणी आणली. सगरपुत्र 60,000 सगरपुत्रांनी कपिल मुनींचा अपमान त्या ठिकाणी केल्यानंतर ते राखेचे ढीग झाले होते क्रोधाने पाहिल्यानंतर.
आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी दिलीप आणि अंशुमान दोघं जातात पुत्र. त्यांना सांगितलं की गंगा आणावी लागेल, स्वर्गातून गंगा आल्याशिवाय हे मुक्त होणार नाही. दिलीप अंशुमान यांनी ते स्वर्गातून गंगा आणण्याचे प्रयत्न केले, नाही जमलं. नंतर भगीरथ आणि त्या ठिकाणी जन्माला आला. भगीरथाने धावा केला गंगेचा. हो गंगा मैया, हो गंगा मैया, गंगा मैया हो गंगा मैया, गंगा मैया, हो गंगा मैया, गंगा मैया हो गंगा मैया, जल्दी से आकर कर ले तू रक्षा मैया आकरी. हो गंगा मैया, हो गंगा मैया, गंगा मैया हो गंगा मैया, गंगा मैया, हो गंगा मैया. गंगा मैया हो गंगा मैया. आणि त्या ठिकाणी गंगा माता प्रसन्न होतात. भागीरथाला सांगितलं मी यायला तयार आहे, पण माझा प्रभाव रोखण्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि माझा प्रभाव रोखण्यासाठी भोलेनाथच पाहिजे. भोलेनाथाशिवाय माझा प्रभाव कोणी रोखू शकत नाही. आणि नंतर भोलेनाथाचा दावा केला. भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं भगीरथाने. आणि तेव्हा स्वर्गातून गंगा जेव्हा आली, भोलेनाथाने आपल्या जटामध्ये धारण केलं तिला आणि हळूवारपणे खाली सोडल्यानंतर हा गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हा नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओ नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओ नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. आणि या ठिकाणी गंगा आली आणि भगीरथा पाठीमागे निघाली. पुढे जानमुनीचा प्रसंग भागवत कथेमध्ये येतो, सुंदर प्रसंग आहे. आणि त्या ठिकाणी सगर पुत्रांना मुक्त केलं गंगेने. आजही ती गंगा अनेकांचं पाप धुवायचं काम करते. ती गंगा नुसतं आपण गंगा गंगा जरी म्हटलं या वाणीने तरी पाप राहत नाही, दुःख राहत नाही. वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं दोष जाती भंगा, पाप जाती भंगा, संकट जाती भंगा. फक्त गंगा गंगा म्हणा, सर्वच जाते. आणि अस्वस्थामा हा सुद्धा भोलेनाथाचाच अवतार आहे, अस्वस्थामा. पण संगतीमुळे काय होतं तेवढ्या करता दुर्योधनाची संगती आणि अस्वस्थामाचा प्रसंग महाभारतामध्ये त्या ठिकाणी सांगितला. उमापती महादेव की जय. आणि नंतर पुढे सुतजी आणि शौनक आणि 28,000 ऋषींना सांगतात की एक वेळ किरात अवतार सुद्धा त्या ठिकाणी धारण केला होता अर्जुनासाठी. आणि नंतर 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व सांगायला सुरुवात केली. सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे, एक वेळ चंद्राला शाप मिळाला होता सासऱ्याकडून, दक्षाकडून, क्षयरोगी होशील म्हणून त्यांना सल्ला दिला होता ब्रह्मदेवाने की तू भोलेनाथाची सेवा कर, भक्ती कर. आणि भोलेनाथांची भक्ती केल्यानंतर रोगमुक्त झाला होता. म्हणून आजही सोमनाथाच्या त्या ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण जरी केलं ना तर रोगी सुद्धा रोगमुक्त होतो. म्हणजे डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, तो काही विषय नाही. हा, सत्यगट नाही, खामगाव, हिरानगर.
राजपूत ताई एक हिरानगरला, वाटल्यास नंबर देईन मी, तुम्ही चेक करून घेता. त्या ताईला कॅन्सर झाला होता, डॉक्टरांनी सांगितलं होतं की घरी न्यान खाऊ पिऊ घाला, जास्त दिवस नाही राहणार. मुंबईहून आणलं घरी. त्या ताईने काय केलं, एकच हे होते तिथं, गोपालदास ज्ञानोही होता. आम्ही 2-3 ठिकाणी त्या ताईला पब्लिक मध्ये उभं केलं होतं दाखवायला. 20 वर्ष झाले. त्या ताईने काय केलं, भोलेनाथाची अशी भक्ती केली की मंदिरच सोडेना. हा, आज 20 वर्ष झाले. डॉक्टर लोक म्हणतात की हे झालं कसं काय. हा, आणि 20 वर्ष झाले काही चिंता नाही. म्हणजे असंही होऊ शकतं, पण तशी भक्ती पाहिजे. हा, आमच्या गावामध्ये एक मावशी, नाव नाही सांगत तुम्हाला, हो म्हटलं महादेवाची आरती करणी आहे, आज ग्रंथ आहे. हा, तर आरतीला बी आली नव्हती मावशी. मग आरतीला बी आली नाही, त्याच्यात कसं काय जमीन ते, आहे की नाही. हा, अरे त्याची भक्ती करावी लागेल, तेव्हा या गोष्टी घडतील. निश्चितच आपण हा काही मिळालं पाहिजे त्याच्याकडून म्हणून त्या ठिकाणी आलो. भक्तीच केली नाही, कसं काय देईल तो. आणि त्याला म्हणतात घेशी तेव्हा दिवशी, तो आधी घेतो आणि नंतर देतो, असा त्याचा स्वभाव आहे. देत नाही अशातला विषय नाही, पण आधी घेतो आणि नंतर देतो. निश्चित तेवढ्याच पुरतं जर आलं ना तर मग नाही जमणार. पण खरी श्रद्धा जर असेल तर रोगी रोगमुक्त सुद्धा होतो. बरेचसे असे अनुभव आहेत. म्हणजे वैद्याकडून आणलेल्या औषधीचा गुण भोलेनाथाच्या कृपेमुळे येतो, असं म्हणायला हरकत नाही. नाही तर मग कोणी दवाखान्यातच जाणार नाही, असं करायचं नाही. हा, कारण डॉक्टर लोक सुद्धा शेवटी सांगतात की हे आता माझ्या हातचं नाही, आता कोणाच्या हातचं आहे, त्याच्या हातचं. डॉक्टर सुद्धा म्हणतात की नाही, तेव्हा देवाची गरज असते. हा, आणि नंतर पुढे मल्लिकार्जुन ज्या वेळेला गणपती बाप्पांचा विवाह झाला तर राग भरून गेले होते कार्तिक स्वामी, आणि त्यांची समजूत काढण्यासाठी भोलेनाथ आणि पार्वती माता त्या ठिकाणी जातात. म्हणून पौर्णिमेला त्या ठिकाणी पार्वती माता जाते, अमावस्येला भगवान शिवजी जातात त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे, जे 12 ज्योतिर्लिंगामध्ये, त्याला म्हणतात मल्लिकार्जुन. हा, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजेच भोलेनाथ. हरी हा, राधी राधी राधे, जय श्री राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. हा, राधे राधे राधे, जय श्री राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. हा, जय श्री राधे, जय श्री राधे. जय श्री राधे, जय श्री राधे. हा, राधे राधे राधे, जय श्री राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. आणि नंतर पुढे महाकालेश्वर उज्जैन क्षेत्रातील आणि ज्योतिर्लिंगाचं महत्व सांगायला सुरुवात केली. उज्जैन क्षेत्रामध्ये अवंती नावाची एक नगरी आहे, आणि त्या ठिकाणी सत्यशील ब्राह्मण आहे. त्याला 4 पुत्र आहेत. देवव्रत, वेदाप्रिय, सुकृत, सुव्रत असे 4 पुत्र आहेत. आणि ते शिवभक्त असतात. आणि दुष्यंत नावाचा दैत्य त्यांना मारण्यासाठी आल्यानंतर त्या 4 पुत्रांनी भोलेनाथाचा धावा केला. आणि त्या ठिकाणी भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रकट झाले आणि त्याचा वध केला. आणि त्या पुत्रांनी सांगितलं भोलेनाथानं की तुम्ही कायमस्वरूपी आज ठिकाणी राहा, आमच्या जवळ राहा. आणि ते म्हणजे महाकाल. बरं का, महाकालेश्वर भगवान की जय. हर हर राधे हर हर राधे. हर हर. आणि जो या ज्योतिर्लिंगाचं स्मरण करेल, त्याची भक्ती करेल, त्याचा उच्चार करेल, त्याच्या जीवनामध्ये आनंद येतो, त्याच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही, असं महत्व या शिवपुराणामध्ये सांगितलं. आणि नंतर ओंकारेश्वराचं सुंदर वर्णन आहे. एक वेळ विंध्याचल पर्वत, आणि त्याला सांगितलं की तुझी उंची जरी लहान असेल, आणि उंची लहान असल्यामुळे बाकीचे पर्वत इनवायचे, तेव्हा नारदाने सांगितलं चिंता करू नको, अरे भोलेनाथाची भक्ती कर. जो भोलेनाथाची भक्ती करतो ना, त्याची उंची केव्हाही म्हटलं ना तर फार मोठी उंची असते त्याची. त्याच्या परमानस सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आहे, अभंगामध्ये, की मोठं कोण आहे.
जो भक्ती करतो तोच मोठा आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. जगामध्ये मोठं कोण असेल तर भगवान परमात्म्याचा भक्त मोठा आहे. आज आपल्याला एवढं सांगायला वेळ नाही, फक्त कथेचे प्रसंग पाहायचे. आणि नंतर पुढे भोलेनाथांनी जे आपली एक कन्या आहे तिचं नाव नर्मदा आहे, त्या ठिकाणी प्रगट केली. हा, भोलेनाथांच्या घामापासून. आणि त्या ठिकाणी त्या पर्वताला वरदान दिलं की तुझ्यामध्ये जोई पाषाण राहील की नाही. हा, जोई राहील या नर्मदेमध्ये, तो मीच राहील. म्हणून आजही लोक महादेवांचं मंदिर बांधलं की शिवलिंग त्या ठिकाणून आणतात. असं सुंदर वर्णन या ठिकाणी सांगितलं. जे ओंकारेश्वराचं त्या ठिकाणी चिंतन करतील तर त्या धनवान होईल, त्याच्या जीवनामध्ये चिंता राहणार नाही. आणि नंतर केदारेश्वराचं वर्णन करायला सुरुवात केली. हा, नर नारायण यांनी त्या ठिकाणी त्यांचंही वास्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि नंतर पांडव त्या ठिकाणी गेले. आणि पांडव त्या ठिकाणी गेल्यानंतर भोलेनाथ त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात. त्यांनी रेड्याचं रूप घेतलं होतं, ऋषाचं. आणि ते रूप घेतलं आणि भीमाने मात्र ओळखलं. आणि भीमाने त्यांची पुच्छ पकडली. आणि पुच्छ पकडल्यानंतर त्यांनी सरळ जमीनमध्ये मुख घातलं. भोलेनाथांनी हा रेड्याच्या रूपात आलेले होते. आणि समोर जमीनमध्ये मुख घातलं. भीमाने पुच्छ पकडले तर समोर जे मुख निघालं ना ते नेपाळमध्ये निघालं. त्याला म्हणतो आपण पशुपतीनाथ, म्हणून नाव काय म्हटलं. हा, पशुचा अवतार घेऊन आले होते त्या ठिकाणी, रूप घेऊन आले होते महादेव. म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडले पशुपतीनाथ. आणि जो मागचा भाग जो राहिला भीमाच्या हाती असलेला ते म्हणजे केदारनाथ. हे दोन ज्योतिर्लिंग आपण केल्यानंतर तेव्हा एकाच फल मिळतं. ते अर्धे अर्धे दोघं, ते पूर्ण नाही. मासे 13 होतील. म्हणजे पशुपतीनाथ अर्ध आणि केदारनाथ अर्ध, हे दोन केल्यानंतर एकाचं फल मिळतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नंतर पुढे भीमाशंकर यांचं वर्णन आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदर्शन नावाचा एक राजा होता. आणि सुदर्शन नावाचा राजा आणि रावणाच्या लंकेत भीम नावाचा दैत्य त्याला मारायला आल्यानंतर त्याने भोलेनाथाचा धावा केला. आणि भोलेनाथाची तो भक्ती करायचा. आणि त्या ठिकाणी भोलेनाथ प्रसन्न होतात. आणि भोलेनाथांनी त्या भीम नावाच्या दैत्याचा वध केला. आणि मग त्या ठिकाणी मरता मरता त्याने सांगितलं, देवा हे ठिकाण आहे ना, आपल्या दोघीच्या नावाने ओळखलं पाहिजे, आता मरताना एवढंच द्या. म्हणून त्या दोघीच्या नावाने ती ओळखल्या जातं, भीमये. बरं का, असं आहे खरं. पण आपण काय म्हणतो, भीमा शंकर, म्हणजे दोन्हीच्या नावाने ते तीर्थ ओळखलं जातं. जो भीमाशंकराला जाईल, दर्शन घेईल, नामचिंतन करेल किंवा स्मरण जरी केलं ना तर त्या ठिकाणी अनंत जन्म मरणाचं जे बंधन आहे ते बंधन सुद्धा त्याचं सुटून जातं आणि मोक्ष त्याला मिळतो. आणि त्याला काम क्रोध हे काही बाधक होत नाही. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, शिवनाम, वाचे वदता शिवनाम. आता याद पाते क्रोध काम, क्रोध काम, क्रोध काम, क्रोध काम. आणि असं महत्व त्या ठिकाणी आहे. आणि नंतर काशी विश्वेश्वर आणि रुद्राने शक्तीसहित त्या ठिकाणी वास्तव्य केलं. हा प्रसंग आपण कथेत पाहून गेलो. जो त्या ठिकाणी या ज्योतिर्लिंगाचं स्मरण करेल तो धनवान होईल, धन प्राप्ती होईल त्याला. आणि एक आहे वैद्यनाथ, हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला गोकर्णेश्वर सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. एक वेळ रावणाची आई आणि रावणाची आई कैकेयीने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की मला आत्मलिंग पाहिजे भक्ती करण्यासाठी. आणि रावणाने भोलेनाथांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून आत्मलिंग घेतलं, निघाला. आणि निघाल्यानंतर सांगितलं की याला कुठेही टेकवायचं नाही, मग तुला नेता येणार नाही. देवतांनी विचार केला की हे आत्मलिंग जर रावणाने तिकडं नेलं तर आपलं काय होणार. म्हणून गणपती बाप्पांना त्या ठिकाणी पाठवले. गणपती बाप्पांनी मुलाच्या रूपामध्ये गेले आणि देवांची लीला ती आणि रावणाला शारीरिक विधी आली. आता हे ज्योतिर्लिंग कुठे ठेवायचं. तेव्हा गणपती बाप्पा लहान मुलाच्या रूपात आले. गणपती बाप्पाला सांगितलं तुमच्याकडे राहू द्या. त्यांनी सांगितलं गणपती बाप्पाने की लवकर या, मलाही काम आहे, माझ्या गायी तिकडं आहे.
शब्दात बसले नाही गणपती बाप्पा की तुम्ही येईपर्यंत मी ठेवील माझ्याजवळ, लवकर या नाहीतर मी टेकून देईल. हा ते लीलाच आहे. रावण तिकडे गेल्यानंतर या गणपती बाप्पाने थोडा वेळ वाट पाहिली. हा कारण शब्द दिला होता ना, वचन दिलं होतं, आणि नंतर ते ज्योतिर्लिंग खाली टेकून दिलं. रावण आल्यानंतर उचलायला लागला ना, तर ते ज्योतिर्लिंग हालत सुद्धा नाही. ते उचलायला लागलं, त्याच्यामध्ये गायीसारखे कान त्या ठिकाणी आकार आला थोडा, म्हणून गोकर्ण स्थान सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि तेव्हापासून ते शिवलिंग तिथं आहे आणि त्याला म्हणतात वैद्यनाथ. या ठिकाणी जर रोगी माणूस गेला तर त्याच्यासाठी तो खरोखर वैद्यनाथच आहे. म्हणून या ठिकाणी कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं, संसार वैद्य सुद्धा त्याला एक नाव आहे. आणि या ठिकाणी जो या शिवलिंगाचं दर्शन घेईल, या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेईल, जो स्मरण करेल या 12 ज्योतिर्लिंगामध्ये बरं का, आणि या ठिकाणी वैद्यनाथाचं, तर त्याच्याही जीवनामध्ये सुख शांती आनंद राहील. त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चिंता राहणार नाही. फक्त त्याने भाव ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे. भजन करा. हरी राधे 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 जय श्री राधे. राधे जय श्री राधे. राधे 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 जय श्री राधे. राधे राधे जय श्री राधे. एक आहे नागेश्वर, म्हणजे तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये. दारुक नावाचा एक राक्षस आहे आणि त्याच्या कारागृहामध्ये एक सुप्रिय नावाचा ब्राह्मण आहे, तो वैश्य आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शिवजींची तो त्या कारागृहामध्येच काय करतो, भक्ती करतो, बंदीखान्यामध्ये. आणि बंदीखान्यामध्ये भक्ती करतो. भक्ती करणं सोडत नाही. दैत्य त्याला मारण्यासाठी आल्यानंतर भोलेनाथ त्या ठिकाणी प्रसन्न होतात आणि भोलेनाथाने त्याचा वध केला. आणि भोलेनाथाला त्याने सांगितलं सुप्रियाने की भोलेनाथा, आता तुम्ही याच ठिकाणी स्थायिक व्हा आणि जेही भक्त येतील ना, तर त्यांचा तुम्ही उद्धार करा. म्हणून आजही त्या ठिकाणी नागनाथच्या ठिकाणी आपण गेलो ना, तर खाली उतरावं लागते. एकच माणसाला जाता येतं, कारण ते कारागृह होतं ना, बंदीत. हा मग त्या ठिकाणी दोन नाही उतरत. तुम्ही पाहिलं ना, एक खाली गेलं की ते वरती येतं, मग दुसऱ्याला जावं लागते. हो, आणि त्या ठिकाणी जर एखादा बिमार माणूस असेल किंवा हृदय विकाराचं काही असेल, तर त्याने वरतूनच दर्शन घेतलेलं चांगलं. हा आम्ही गेलो आता, तर मागे माझाही जीव घाबरून गेला होता. मग चांगल्याचा जीव घाबरतो समजा तिथं उतरायला. लोक चेंगराचेंगरी येऊन जातात, आहे की नाही. जरी जावं तिथं पण सांभाळून जावं, एवढं मात्र नक्की, आहे की नाही. भोलेनाथाचं दर्शन घ्यायला जावं तिथं, हा तोच आहे सर्व, पण जाताना सांभाळून, उतरतानाही थोडा त्रास होतो, किंवा एकमेकाला सहकार्य करावं. किती सुंदर आहे हा कारागृह त्या ठिकाणी आहे. उमापती महादेव की जय. आणि नंतर पुढे त्र्यंबकेश्वराचं उदाहरण दिलं गौतम ऋषींमुळे, आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरात शिवलिंग आणि निर्माण झालं. एक आहे घृष्णेश्वर, आणि घृष्णेश्वर त्या ठिकाणी सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण आहे आणि भारद्वाज कुळामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे सुदेहा. आणि सुदेहा तिला पुत्र होत नाही, म्हणून त्याने घृष्मा नावाच्या कन्येशी विवाह केला. आता घृष्मा ही भोलेनाथाची भक्त होती. घृष्मा तिच्या विवाह केल्यानंतर तिने काय केलं, रोज पार्थिव शिवलिंग बनवायची, दिवसभर त्या शिवलिंगाची आराधना करायची, आणि नंतर मग ते सरोवरामध्ये रोज विसर्जित करायची, रोजचा विषय. आणि पुत्र झाला तिला. आणि पुत्र झाल्यानंतर त्या घृष्माला, खरं नाव आहे घृष्मेश्वर आहे ते, पण आपण काय म्हणतो, हा घृष्मा नावाची पत्नी होती ती. आणि तिला पुत्र झाला आणि त्याचा विवाहही झाला. आणि विवाह झाल्यानंतर पण ही जी बहीण आहे तिची, हा वास्तविक पाहता बहीण होती, पण म्हणतात ना सवती मत्सर. हा मग सुदेहाला तिचं सुख पावलं नाही, कारण आपल्याला पुत्र झाला नाही, इथला पुत्र झाला, त्या पुत्राचा विवाह झाला. तिने काय केलं, त्या पुत्राला झोपेमध्येच त्याची मान कापली विवाह झाल्यानंतर. आणि त्या ठिकाणी घृष्माला दुःख झाले, पण घृष्माने काय केलं, आपला तो जो नियम होता ना, तो नियम बंद नाही केला. शिवलिंग, पार्थिव शिवलिंग बनवायचं, विसर्जित करायचं. भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भोलेनाथांनी त्या घृष्माला तिचा पुत्र जसा होता तसा जिवंत करून दिला. आणि नंतर त्या सुदेहाला पश्चाताप झाला, नंतर आनंदामध्ये राहायला लागले. ज्या परिवारामध्ये पुत्र संतान नसेल, हा अंधश्रद्धेचा विषय नाही बरं का,
पुत्र संतान नसेल तर त्याने या ज्योतिर्लिंगाचं स्मरण जर केलं ना, सांगितल्या पद्धतीने जर त्या ठिकाणी साधना केली ना, तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये पुत्र झाल्याशिवाय राहत नाही. हे शिवपुराण त्या ठिकाणी सांगते आणि हे ऋषीमुनी सुद्धा सांगतात. आणि ऋषीमुनींचे वाक्य कधी खोटे होत नाही. भागवत कथेमध्ये सुद्धा आत्मदेवाला पुत्र न होता, पण साधूने दिलेल्या फळामुळे सांगितलंय की नाही. कसं आहे, आजही साधूने जर आशीर्वाद दिला ना, म्हणजे ते फल म्हणजे आशीर्वाद. तसं भोलेनाथांनी आशीर्वाद दिल्यानंतर, भोलेनाथाची भक्ती आपण केल्यानंतर, भोलेनाथ प्रसन्न झाल्यानंतर काय होणार नाही? अरे काही होऊ शकतं. जर पिशाचं त्याला जर त्याचाही उद्धार जर होऊ शकतो, तर मग काय होणार नाही? या ठिकाणी सुंदर चिंतन आहे. आणि नंतर पुढे रामेश्वर ज्योतिर्लिंग, ज्या वेळेला सेतू बांधायची वेळ आली त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी शिवलिंगाची स्थापना केली. आणि शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी पूजन केलं. आणि राम आणि भोलेनाथ काही वेगळे नाही, दोघी एकच आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव, भजन करी महादेव. आणि हे 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व आपण या ठिकाणी पाहिले. आणि नंतर एक महानंदा नावाची एक वीरांगना आहे. ते महानंदा नावाची वीरांगना, पण ज्या वेळेला भोलेनाथाची भक्ती करायला ती बसायची ना, मग त्या ठिकाणी राजा जरी आला तरी ते उठायची नाही, साधना सोडायची नाही. आणि त्या महानंदाची परीक्षा घेण्यासाठी एक वेळ महादेव आले साधूच्या रूपामध्ये. आणि महानंदाच्या स्वाधीन आत्मलिंग केलं, सांगितले सांभाळून ठेव मी येईपर्यंत. आणि तिच्या संगीत शाळेला आग लागली. आग लागल्यानंतर ते आत्मदेव ते जळेल त्या ठिकाणी, म्हणून त्या महानंदाने त्या आणि त्या शाळेमध्ये, तिच्या संगीत शाळेमध्ये त्या अग्नीमध्ये उडी घेतली, जीवाची पर्वा केली नाही. आणि जशी उडी घेतली ना, त्या ठिकाणी भोलेनाथ प्रगट झाले आणि त्या ठिकाणी अग्नी सुद्धा विझवला, तिचं रक्षण केलं आणि त्या महानंदाला आपल्या शिवलोकामध्ये स्थान दिलं, बरं का. आणि या ठिकाणी महानंदाचं सुद्धा खूप उदाहरण सुंदर दिलं. भोलेनाथांना कोण काय करतं हे घेतलेलं नाही, पण तो भोलेनाथाची भक्ती कशी करतो. त्याने एखाद्या वेळेला चुकून काही पाप केलंही असेल चुकीमुळे, कारण चुकीमुळे एखाद्या वेळेला पाप घडतं, पण भोलेनाथ त्यालाही ते माफ करतो. फक्त त्याला तो शरण गेला पाहिजे की झालं काम. आणि नंतर शिवरात्रीचं उदाहरण दिलं. एक शिकारी शिकार करायला गेला, दिवसभर शिकार मिळाली नाही. रात्रीचा प्रसंग, बेलाच्या वृक्षावरती बसला. आणि त्या ठिकाणी त्या बेलाच्या वृक्षावरती बसल्यानंतर एखादा प्राणी येईल, मग दिसायला पाहिजे आपल्याला, म्हणून तो काय करायचा, ते डोळ्यापुढे त्याच्या ते वृक्षाचे पानं यायचे ना, तोडायचा आणि खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा. पण त्याच्या कमरेला पाणी नेलेलं होतं त्याने, बरं का. आणि ते बेलपत्र जिथं पडायचे की नाही, तिथं गुप्त शिवलिंग होतं, नेमकंच बेलपत्र त्याच्यावरती. पण ते कमरेचं पाणी सुद्धा पडायचं तर त्या शिवलिंगावरती, म्हणजे अभिषेक सुद्धा व्हायचा. आणि भोलेनाथांना या दोन गोष्टी प्रिय आहे. काय, या दोन गोष्टी प्रिय आहे. एक पासा पाणी, एक बिल्वदल,
एक पसा पाणी एक बिलवदळ एक बसा पाणी एक बिलवदळ एक बसा पाणी एक बिलवदळ तुझा केवळ पाऊ असे तुझा केवळ पाऊ असे एक पसा पाणी एक बिलवदळ एक पसा पाणी एक बिलवदळ एक बसा पाणी एक बिलवदळ एक बसा पाणी एक बिलवदळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नामदेवरायांनी या अभंगामध्ये शिवरात्रीचं वर्णन केलेलं आहे. आता आपण काही म्हणत असेल ज्याच्या ज्याच्या मनात पडेल तर म्हणू शकतो आपण, पण नामदेवरायांनी त्याचं वर्णन आधी अभंगामध्ये केलेलं आहे की एक पसभर पाणी. बरं का, त्या टायमाला कोणतं भांड वगैरे थोडी होतं. बरोबर आहे की नाही? हा तो मुद्दा लक्षात घ्यावा लागेल ना. त्यावेळेला कोणतंही भांड नव्हतं. भांड्याला जल न्यायला कुठं काय होतं. वृक्षाचे पानं असायचे रानामध्ये, त्याने पाणी प्यायचे. रामचंद्र वनवासात गेले तेव्हा कुठं भांड होतं सोबत. पण पसभर पाणी जरी शिवलिंगावरती टाकलं ना तरी त्याला ते पावते. इकडे वा इकडे वा. एक बिलवदळ तेव्हापासून म्हणायचे. बरं का, अभंगामध्ये वर्णन केले नामदेवरायांनी. आणि आपण वारकरी संप्रदायाच्या मार्गाने जाणारे असल्यामुळे, वारकरी संतांच्या कृपेशाये खाली आपण असल्यामुळे आपल्याला त्यांनी सांगितलं तसंच वागावं लागेल या ठिकाणी. कारण हो आपल्याला बंधन आहे की नाही, वडीलधारी लोकांचं बंधन आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला जावं लागेल. संत मार्गी चालती आणि त्यांची लागो म्हणजे मज माती, असा विषय आहे की नाही. हा इथं आधार आहे, इथं मार्गदर्शन आहे. इतर ठिकाणी कुणाचं मार्गदर्शनाची गरज नाही, तो स्वतःच त्याचा पंथ आहे आणि तो स्वतः मार्गदर्शन आहे. पण याच्यामध्ये तसं नाही. वारकरी संप्रदायामध्ये मी म्हणतो असं चालत नाही, संत सांगतात असं सांगतात, शास्त्र सांगते, हे महत्वाचं आहे. म्हणून एक वंजळवर पाणी जरी टाकलं ना, एक पसा पाणी एक बिलवदळ आणि तुझ्या केवढा भाऊ असे. बस नामदेवराय म्हणतात. हो, नामदेवराय म्हणजे तुकोबारायस नंतर जगद्गुरु तुका अवतार नाम आहे याचा. आधी नामदेवराय नंतर जगद्गुरु तुकोबाराय, एकच अवतार आहे. आणि त्या ठिकाणी जो जो अवतार झाला ना त्याच्यामध्ये ते होते तुकोबाराय. आपला विषय. आणि पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा, चौथा, त्याच्यामध्ये त्या हरणांचा प्रसंग सांगितला, तुम्ही ऐकलेला आहे. हरण आल्यानंतर हा बाण मारणार तेवढ्यामध्ये सांगितलं की माझे पिल्ल घरी आहे, मी त्यांना भेटून येते, मग मला मारायचं. त्यावेळेला सांगितलं तू येणार नाही म्हणे, आम्ही माणसं नाही खोटं बोलायला. हा नंतर पिल्लही तसं म्हणायला लागले, तू गेल्यानंतर आम्ही काय, मग आमचा वध करा. नंतर तो नर होता तोही तसाच. पण नंतर भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्या हरणांना सुद्धा दिवे दे मिळाला, साधे न होते तेही. आणि नंतर ते सुद्धा शिवलोकाला निघून गेले आणि त्या शिकाऱ्याला सांगितलं, भोलेनाथांनी तुझी काय इच्छा आहे सांग. म्हणे महादेवा, आज जी रात्र आहे ना, या रात्रीला तुझ्यामुळे माझ्यामुळे ओळखल्या गेलं पाहिजे. आणि आज जो कोणी हे व्रत करेल ना त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि तेव्हा ते शिवरात्री तेव्हापासून म्हटल्या गेली. बरं का, उमापती महादेव की जय. फार भोळं दैवत आहे, फार भोळं दैवत आहे. अहो एका महादेवांच्या मंदिरामध्ये शिवपुराणामध्ये आलेली कथा आहे. शेवटी शेवटी एक चोर भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आला, त्याला काही दानपेटी वगैरे काही सापडलं नाही. तिथं गावाच्या बाहेर मंदिर असायचं, काही सापडलं नाही. मग घंटा होता, घंटा लावलेला मंदिरामध्ये, घंटा. त्या चोराने काय केलं, त्याला वाटलं हा घंटा घ्यायचा विकायचा. आणि चोराला काही काही बी चालते. अहो लग्नातला विषय जाऊ द्या, पण कथा कीर्तनामध्ये बूट चप्पल जाते. बरोबर आहे की नाही. एका ठिकाणी मी कीर्तनात सांगितलं, म्हणलं बा जे चांगलं असेल ते घ्या कीर्तनात. म्हणलं तुम्हाला आवडलं असेल ते घ्या बा, माझं काही चुकेल राहू द्या असं माझं म्हणणं होतं. चांगलं असेल ते घ्या आणि वाईट असेल ते राहू द्या. कीर्तन झाल्यानंतर मी गेलो,
माझी चप्पल जिथं होती तिथं कार्यकर्ते म्हणे चला चहा घेऊ, मग चप्पल ठेवली ती नवी त्या दिवशी घेतली होती, गेलो पाहायला तर चप्पल दिसत नाही. तेवढ्यामध्ये एक दादा बोलायला आले, म्हणे महाराज चला, ते दादा थांबेले तुमच्याकरता. मग मी त्यांच्या पायाकडे पाहिलं, मी त्यांच्या पायाकडे पाहायचो, जिथं चप्पल काढली होती तिथं पाहायचो, माझ्या पायाकडे पाहायचो, माझ्या पायाकडे पाहायचो, तिथं चप्पल काढली तिथं पाहायचो, त्याच्या पायाकडे पाहायचो. म्हणे महाराज काय पाहता तुम्ही, माझ्या पायातली चप्पलच ना. म्हणलं हो बा. म्हणे तुमचीच आहे. म्हणलं वारी हिंमत पास. म्हणलं माझीच आहे. म्हणे हा, तुम्हीच तर सांगितलं कीर्तनामध्ये की जे चांगला शिंत घ्या, बाकीच्या तुटेल होत्या म्हणे, यश नवी दिसली म्हणे, म्हणजे घ्या आपण आता, आहे की नाही. आता अशी वृत्ती होणं, त्याला काय म्हणचाल आपण, लहान वस्तू चोरणं काय मोठी चोरणं काय, शेवटी चोरतो, आहे की नाही. मग त्या ठिकाणी त्याने घंटा चोरायचा विचार केला, पण हात पुरत नाही. मग तो सरळ त्या शिवलिंगावर चढला. आता तिथं काही स्टूल वगैरे थोडी घ्यायचं पायाखाली, शिवलिंगावरती चढला आणि शिवलिंगावरती चढून त्याने तो घंटा काढला आणि तो विकायला नेला, विकलाही. पण जेव्हा देह सोडायची वेळ आली तर भोलेनाथांनी सांगितलं शिवगणांना, जा माझ्या भक्ताला घेऊन या. म्हणे कोणत्या, ज्याने घंटा चोरला त्याला शिवगण म्हणतात. त्याने तर घंटा चोरला, तुमच्या डोक्यावरती उभं राहून घंटा चोरला. अरे म्हणे ते तुम्ही पाहिलं तसं, पण आजपर्यंत माझ्या मंदिराच्या कोणी पाया पडायला आलं की पायरीच्याच पाया पडले, कोणी कोणी जातानाच ती मानेला झटका मारला, काही काही एका हाताने. पण त्या माझ्या भक्ताने मला पूर्ण देह समर्पित केला, असा भक्त झाला नाही, देह समर्पित केला मला, पूर्ण देह. म्हणजे पहा किती मोठं दैवत आहे हो. मग या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने जर तो आला असेल आणि त्याचा जर उद्धार भोलेनाथांनी केला असेल, मग आपल्याला काय चिंता आहे. आपण तर भक्ती केली, आपण कथा ऐकतो, आपण मंदिरात जातो, आहे की नाही. आपली श्रद्धा भाव सर्व काही आहे. म्हणजे याचा अर्थ असा लावायचा नाही की उद्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे, कशाला पायाच पडायला जायचं, वरती घंट्याकडे पाहायचं, नाही, आहे की नाही. नुसतं पाव बी नाही, आपलं काम केलं की चालले त्या ठिकाणी. उमापती महादेव की जय. मग फलश्रुती सुद्धा सांगितल्या त्या ठिकाणी. आणि भोलेनाथाच्या आज्ञेने एक अवतार झाला, तो अवतार चंद्रवंशामध्ये, आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. आता कार्यकर्ते मंडळी मला सांगितलं की बा ग्रंथपूजन आज करायचं आणि काल्याचा प्रसंग सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं चरित्रही सांगायचं. म्हणून मी हे श्रीकृष्णाचं चिंतन जे आहे शिवपुराणामध्ये आलेलं, हे शेवटी घेतलं तेवढ्या करता, बरं का, तेवढ्या करता शेवटी घेतलं. आता इकडे मस्त गजर करा, हाताने टाळी, मुखाने नाम चिंतन करा. मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में, राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में, मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में, राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में, श्याम तेरी कल्याण में, श्याम तेरी कल्याण में, हो श्याम तेरी कल्याण में, श्याम तेरी कल्याण में, मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में, राधे राधे गाऊ श्याम तेरी कल्याण में. आणि आतापर्यंतच्या प्रसंगामध्ये शिवपुराणामध्ये आलेली कथा आपण एकही सोडली नाही. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण कथा केली आपण. काही कथा थोडक्यात सांगितल्या शेवटला दिवस असल्यामुळे, पण तरी सुद्धा संपूर्ण कथा घेतल्या. एकही कथा शिवपुराणातली आपण सोडली नाही. आणि तुम्हाला हे युट्यूबवर पाहायला मिळेल, मस्त मोबाईल टीव्हीवर बी जोडला तुम्ही तरी तुम्हाला पाहायला मिळेल सगळं पूर्ण कथा. आता जरी थंडीमुळे कोणाचं लक्ष लागलं नसेल, काही नसेल, तरी बाळकथा कीर्तनाची जे माझ्या नावाचं चॅनल आहे स्वतंत्र, संत दासगिरी महाराज, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल ही कथा. संपूर्ण भाग पाहायला मिळतील दुसऱ्या दिवसापासून. आणि कायमस्वरूपी दिससान तुम्ही सुद्धा आलेले आहेत ना कॅमेऱ्यामध्ये, तुम्ही पण आलेले आहेत. तुम्ही किती वर्षानंतर म्हटलं की आपण मंडपात होतो बा, तर दिसणार. या आजी वगैरे सर्व दिसणार, किती दिवस दिसतात, बरं का.
पात्र करणारे दिसतील, तुम्ही सर्व बसलेले दिसणार, त्या ठिकाणी आरती करणारे दिसतील, हार ज्यांनी टाकला तेही दिसतील, संपूर्ण दिसतील. तुम्ही उद्यापासून टाकशील का? उद्यापासून भाग पडायला सुरुवात होतील. म्हणजे इथं तुमचे ते नेट बरोबर नाही ना, ते 5G नेट लागते त्याला टाकायला, ते नाही म्हणून ते राहिलं. निदान झालं असतं सुरू समजा. तरी माझ्या नावानं जे चॅनल आहे त्या चॅनल वरती उद्यापासून तुम्हाला ते भाग पाहायला मिळतील, आपोआपच येऊन जातील ते, बरं का. आणि ते चॅनलला काय करावं लागेल रे? सबस्क्राईब ते करून घ्यायचं प्रत्येकाने. मला काही समज नाही, सांगता नाही येत, ते तुम्ही करून घ्या म्हणजे संपूर्ण भाग तुम्हाला पाहायला मिळतील. उमापती महादेव की जय. आणि काल्याचा प्रसंग पाहण्याआधी एक आनंदाची गोष्ट. कोणी योगेश भाऊ आहे का इथं बसेल? योगेश भाऊ, योगेश माळी नाही ना? मग आपलं गणित बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे की नाही? आहे की नाही? म्हणून मी मायकातच बोलून घेतलं. की नाही? अरे मुळामध्ये भविष्य पाहणाराची जात असल्यामुळे भुकू शकत नाही, बरं का. म्हणून सांगितलं होतं चार्जिंग करून घे पहिले, आहे की नाही? असो, पण फोन लावून पहा उल्हासिंच. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि काही कामात असेल तर बोलून घ्या ना, घ्या बोलून, कारण आपल्यावरची जबाबदारी चालली जाईल. काही दुसरं काम नाही मोठं. योगेश भाऊ आले होते माऊलीच्या घरी, मी राहतो ना तिथं, मला माळ टाकायची म्हणे तुमच्या हातून. योगेश माळी म्हणलं इथं काही माळ टाकू नका, तुम्ही पब्लिक समोर टाका. आणि एक म्हणजे तुम्ही माळ टिकवली म्हटलं की पुढच्या वर्षी जर समजा कार्यकर्त्यांनी मला बोलवलं तर मी याच्याच फक्त दक्षिणा लावायला लागेल. म्हटलं मी 1 रुपया घेणार नाही वाटल्यास, पण माळ टिकवली तर आहे की नाही बा, 1 रुपया घेणार नाही म्हटलं. मग कैलास महाराज म्हणत नाही नाही, माळ टिकली तरी तुम्हाला तुमची दक्षिणा देऊस आम्ही, बरं का. पण आम्हाला सर्वांना आनंद आहे म्हणे की माळ टिकली पाहिजे गड्याची. आणि माणूस चांगला आहे बरं का योगेश भाऊ, मस्त माणूस आहे. माणूस चांगला आहे, भाव शुद्ध आहे, काहीच वांधा नाही. या ना. आणि पुढे भगवान श्रीकृष्णांचा अवतार. आणि भोलेनाथांनी आज्ञा केली विष्णूंना की एक अवतार घ्यायचा आहे तुम्हाला, असा प्रसंग आहे शिवपुराणामध्ये, भागवत कथेमध्ये वेगळा आहे. आणि भोलेनाथांच्या आज्ञेने भगवान विष्णूंनी अवतार घ्यायचं ठरवलं वसुदेव देवकीच्या पोटी. आता बंदीखाना म्हणजे काय, त्याच्यामध्ये बंधन म्हणजे काय, यमुनीला भरती येणं म्हणजे काय, खूप सुंदर प्रसंग आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये म्हणा, काल्याच्या प्रसंगामध्ये वर्णन करावं लागते. कुठलं? गोकुळामध्ये. पण त्या बंदीखान्यामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर वसुदेवाने गोकुळामध्ये आणलं. आणि भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणल्यानंतर सुनंदाने नंद बाबाला आवाज दिला. नंद बाबाची बहीण, नंद भैया, अरे हो नंद भैया, आपको लल्ला भैया है. किती आनंद झाला असेल. व्यवहारामध्ये जर पुत्र झाला तर आनंद होतो, भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर किती आनंद होईल. आणि भगवान परमात्म्याला प्रगट करायचं असेल तर त्याला गोकुळला करावं लागेल. गोकुळ, गो नाम इंद्रिय, कुळ म्हणजे समुदाय, सर्व इंद्रियांचा समुदाय जिथं आहे तिथं तो प्रगट होत असतो. बंदीखाना यालाच म्हणतात. हृदय बंदीखाना केला आणि आता विठ्ठल कोंडी गेला, धरीला पंढरीचा चोर. आणि सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे. कोणी रंग उतळायला लागलं, कोणी पुष्पवृष्टी करताय, कोणी आरती करताय, कोणी वाद्य वाजवतो, कोणी गायन करताय, कोणी नाचताय. आनंद कराचाई है बार रे जन्म लियो कानाने, आनंद कराचाई है बार रे जन्म लियो कानाने.
चांदी के पलना में सोए नंद लाला चांदी के पलने में सोए नंद लाला माता यशोदा ने प्रेम से जाना माता यशोदा ने प्रेम से जाना लल्ला को दिखी बार बार रे जन्म लियो कान्हा ने रही है बाहर रे जन्म लियो कान्हा रे नगर चाहिए बार रे जन्म लियो कान्हा ने नगर चाहिए बाहर रे जन्म लियो कान्हा जन्म लियो कान्हा ने लियो कान्हा ने जन्म लियो कान्हा ने लियो कान्हा ने आ गया मेरा नंद लाला आ गया गया मेरा नंद लाला गया आ गया मेरा नंद लाला आ गया गया मेरा नंद लाला गया उमापति महादेव की गोपाल कृष्ण भगवान की जय आज थंडी जास्त बैकली है की नाही मग काहीला वाटलं उभा राहिला की अजून थंडी वाजेल कारण थंडी होती आज जास्त म्हणून मी बी काय केलं मी बी शूटर आणला आज अंगात म्हणलं का आता किती टाइम चालली तर पाहिजे अंगामध्ये आणि भगवान परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झाल्यानंतर सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या धरणारे गुढिया तोरणे करती कथा आणि सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये सर्व पाहायला येतात त्या भगवान परमात्म्याला आणि पाहण्यासाठी भोलेनाथ सुद्धा येतात आणि भोलेनाथही त्या भगवान परमात्म्याला पाहिला आल्यानंतर अलकिनी रंजन पण काहींनी ढकलून दिलं भोले बाबाला ओळखलं नाही साधूच्या रूपात आले होते आणि नंतर भगवान श्रीकृष्णांनी रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्यानंतर दुष्ट काढली रडणं थांबत नाही त्यालाही दुष्ट होते कोणाची झाली दुष्ट माझ्या त्यानंतर वैद्यांना तरी त्याचं रडणं थांबत नाही एक दासी गेली आणि सांगितलं यशोदा मातेला की कोणीतरी साधू पुरुषी आलेलं आहे बोलवायचं का म्हणे माझ्या बाळाचं रडणं थांबत असेल बोलून घ्या कुणालाही आणि त्यावेळेला महादेवांना निरोप पाठवला आणि महादेव जेव्हा येतात आणि भोलेनाथांनी त्या ठिकाणी त्यांचं आगमन झाल्यानंतर यशोदा मातेला वाटलं कोणीतरी मागणारा बाबा असेल फार सुंदर वर्णन आहे हा नगर में जोगी आया नगर में जोगी आया यशोदा के घर आया यशोदा के घर आया
ताली बजाई जरा। ओ अंगण रोती गलेरंड बाळा शेच नागली पटायो शेष नागली पटायो शेष नागली पटायो बाबा को तिलक बाल चंद्र और घर घर अलग जगायो घर घर अलग जगायो घर घर अलग जगायो घर में जोगी आया घर में जोगी आया यशोदा के घर आया यशोदा के घर आया जिसे कोई समझ न पाया कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 आलो भिक्षा निकली नंदरानी कंचन ताली बरायो लो भिक्षा जोगी जाओ जंगल में मेरा लाल डरा मेरा लाल डरायो मेरा लाल डरायो जब यशोदा मैया सोने की थाली में हीरे मानिक मोती सोना सब भर कर लाती है और भोले बाबा को कहती है, ए बाबा तुझे चाहिए सोना चांदी हीरे मानिक मोती सब कुछ देती हूं मैं, लेकिन जल्दी से चला जाए यहाँ से, क्योंकि आपको देखकर मेरा लल्ला डर जाएगा। तब भोलेनाथ जी कहते, मैया मैं तेरे आंगन में भिक्षा लेने के लिए नहीं आया हूं, मैं तो तेरे लल्ला का दर्शन करने के लिए आया हूं, उसे देखने के लिए मैं आया हूं, मुझे धन दौलत की जरूरत नहीं मैया। मुझे तेरे लला का दर्शन करा दे, मैं कैलाश से आया, मैं कैलाश से आया, मैं कैलाश से आया, मैं तेरे आंगन में कुछ मिलने के लिए नहीं आया हूं, मैं तेरे लल्ला को देखने के लिए आया हूं और बहुत दूर से आया हूं, कैलाश से
से आया हूँ, मुझ तेरे लल्ला का दर्श करा दे, दर्श करा दे, दर्श करा दे। हाँ मैं कैलाश से आया। और और भोलेनाथ ने तेरे लल्ला को देखने आया हूं। और बाद में यशोदा मैया ने पहचान लिया कि ये साधारण सा बाबा नहीं है, ये भोलेनाथ है, कैलाश से आए हैं। तब यशोदा मैया ने क्या किया, भोलेनाथ के गोदी में दिया काना को। और यशोदा मैया ने कहा, ए बाबा मेरे लल्ला के चरणों को ही देखना, मुखों को मत देखना। भगवान का मुख देखने के लिए अधिकार वैसा ही होना चाहिए। पैर को ही देखना, मुख को नहीं। और बाद में जब भोलेनाथ अपने गोदी में लेते काना को तो रोना ही बंद कर देते काना। और बाद में पलना भी डालते हैं और शंकी भीरी बजाते हैं और परिक्रमा करते हैं पलने की भोलेनाथ। और आशीर्वाद भी देते हैं, हे भैया ओ पंचमेरी मेरी कम्मा करके सिंगी नाद बजायो, सिंधी नाद बजायो, सिंधी नाद बजायो। सूरदास बनी गई कन्हैया, जुग जुग जिय तेरे जायो, जुग जुग गायो, जुग जुग जिय गायो। नगर में जोगी आया, जोगी आया, जोच गई वेश बनाया, वेश बनाया, जिस कोई समझ न पाया, कोई समझ न पाया। सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। भोलेनाथ, 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 भोलेनाथ। भोलेनाथ मेरे प्यारे भोलेनाथ, 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 भोलेनाथ। आणि त्या ठिकाणी भोलेनाथांनी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं, कारण ते दोघं एकच आहे, एक एकाची हृदयी आणि गोडी साखरे चटाई। हरिहरामध्ये भेद नाही, मुळामध्ये ते एकच आहे। आणि नंतर पुढे थोडे मोठे झाले। पुतना प्रसंगी खूप सुंदर सांगितला। बकासुराची बहीण आहे पुतना, कंसाची नाही। पण आता इथे आपलं काही भागवत चालू नाही आहे की नाही? नाही तर मग बकासुराची बहीण कशी आहे, पुतना कंसाची बहीण का म्हटलं गेली, खूप सुंदर चिंतन आहे। आला प्रसंग एखाद्या वेळेला तर पाहू। पुरुषोत्तम मासामध्ये गोपाल पाहुणे म्हणतात, तुम्ही कथा कर्जा आमच्याकडे। म्हणलं मी कथेचा 1 रुपया घेणार नाही तुमच्याकडून, पण तुम्ही माकडे साऊंड घेऊन ये जा, 1 रुपया तुम्ही घेता नका। हा
सुंदर बरं का असो तेव्हा खूप सुंदर आहे भागवत हे. आणि पुतना मावशीला मोक्ष मिळून दिला, मारलं नाही. आणि नंतर रांगायला लागले भगवान परमात्मा. यशोदा मातेने समोर बोट करावे, डोळ्यापुढे चित्राना, आणि त्या कानाने ते बोट पकडल्यानंतर मग चालावं. पायातले पैजण सुंदर वाजतात. चुम चना ना 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 ना, चुम चना ना ना, चुम चना ना 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 ना, चुम चना ना 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 ना, चना ना 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 ना, चना ना ना. कानाच्या पायाच्या बाळाच्या पायी वाजती पैजण, कानाच्या बाळाच्या पायी वाजती पैजण, कानाच्या बाळाच्या पायी वाजती पैजण, कानाच्या बाळाच्या पायी वाजती पैजण. चुम चन ना 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 ना, चनक चनक चम चम. चालणं शिकलं. आणि त्याच्यानंतर लहान मुलं हट्ट पकडतात. आणि पूर्वी काही मुलांना खेळण्यासाठी बाकीचं काही नव्हतं. असं आत्याला की समजून घेत जाईल, कारण थंडीमुळे साधा येते. असं आत्याला घ्या, कारण आता आपले कसं आहे म्हणजे ते एक्सप्रेस गाडी आता, कारण उद्या पाहू म्हणायला काही छानच नाही आता. आणि लहान मुलं हट्ट धरतात. आणि पूर्वी काही साधना नव्हते. पूर्वी आजोबाजो आणि आजीजोड नातू यायचे, कानी सांगा म्हणायचे, आजोबा बी कान्या सांगायचे. एक राजा होता, त्याला 2 पत्न्या होत्या, आणि तसेच झोपून जायचे. आता कानी सांगा म्हणत नाही नातू, आजोबाच्या जवळ आला की खिशातात घालतो. कशाला? मोबाईल. मोठ्या माणसाला मोबाईल समजून नाही राहिले, लहान मुलाला बरोबर समजतात. आणि हट्ट धरतात ना ते. आमच्याही घरात तसंच आहे. याच्या दोघांचे मुलं तर एक दिवस एकमेकाला पकडून जा जिन्यातून गडबडत आले तर खाली धपकन, पण देवानं काही सुद्धा दिलं नाही. बरं का? हा, लहान मुलं म्हणजे वेगळंच वातावरण असते. आणि हट्ट धरला भगवान परमात्म्याने. चंद्राला पाहिलं, पौर्णिमा होती, आणि चंद्राला पाहिल्यानंतर यशोदा मातेकडे हट्ट धरला. ऐ मैया मुझे खिलौना चाहिए. तब यशोदा मैया ने क्या किया? बहुत से खिलौने दिए कान्हा को खेलने के लिए. ये खिलौना नहीं होना मैया, मुझे हर दिन एक ही खिलौना है, मुझे वो खिलौना चाहिए. वो कौन सा खिलौना? जो ऊपर आई दिखाई देता है ना, वो खिलौना, वो चमकने वाला खिलौना होना. चंद्राला पाहिलं, चंद्राला, आणि हट्ट धरला यशोदा मातेकडे. मैया मुझे वही खिलौना चाहिए. हाँ, चंद खिलौना ले रे मैया, चंद खिलौना ले, चंद खिलौना ले रे मैया, चंद खिलौना ले, चंद खिलौना ले रे मैया, चंद खिलौना ले. रे भैया चंद खिलौना ले, चंद खिलौना ले रे भैया, चंद खिलौना ले. चंद खिलौना ले रे मैया, चंद खिलौना ले, रे भैया चंद खिलौना ले. और जाई लट अवनी अग्नि पे मैं तेरे गोदी ना आयो, भाई तेरे गोदी ना आयो. ऐ मैया अगर तू मुझे चंदा नहीं देगी तो मैं ये तपती धूप में लेट जाऊंगा धरती पे. तब यशोदा मैया ने कहा, ये तेरी मर्जी, मेरा क्या है. हाँ, तकलीफ तो तुझे होगी ना, मुझे नहीं. हाँ, भगवान परमात्म्याला वाटलं बाण फुकट गेला. आणि नंतर सांगितलं, ऐ मैया सुरभी का मैं दूध न पियो, सुरभी का मैं दूध न पियो, सुरभी का मैं दूध न पियो, मैं वेणी ना गुंतैयो. मैं बुचडा बांधणार नाही. आ वेणी
ने कहा, ऐ मैया तू मुझे चंदा क्यों देगी? जा, मैं तेरा बेटा नहीं हूं, मैं तो नंद बाबा का बेटा हूं, तेरा बेटा थोड़ी हूं। आहोई हूं पूत नंद बाबा को, मैं तेरा सुत ना कहियो, मैं तेरा सुत ना कहियो। चंद किलो ना ले उरी मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरी मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरे मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरे मैया, चंद किलो ना ले। और जब कान्हा रूठ जाते हैं तो यशोदा मैया ने कहा, कान्हा अगर तू तेरी जीत छोड़ देगा, मेरी बात अगर तू मानेगा, तो मैं तुझे चंदा से भी सुंदर एक दुल्हनी लाके दूंगी, सुंदर सी दुल्हनी लाके दूंगी, चंदा से भी सुंदर। आती कोमल चंदा से सुंदर, आती कोमल चंदा से सुंदर, तुक नई दुल्हनी ले हो, तुक नई दुल्हनी ले हो। चंद किलो ना ले उरी मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरी मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरे मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरी मैया। चंद किलो ना ले मैया, चंद किलो ना ले, चंद किलो ना ले उरे मैया, चंद किलो ना ले। आणि अशा लीला त्याने करायला सुरुवात केल्या. आणि नंतर थोडं मोठं झालं, भिंतीच्या आश्रयाने उभं राहिलं, मातीचं ढेकूळ खाली पडलं, मुखामध्ये घातलं. गोपाळ धावत आले आणि यशोदा मातेला सांगायला गेले, यशोदा मैया, अरे ओ यशोदा मैया, मिट्टी खा रहे किशन कन्हैया, देखो तो उसके मुंह में क्या है। तो यशोदा मैया आकर कहती है, क्यों रे कान्हा तूने मिट्टी खाई? नहीं मैया. पण जेव्हा काठी उगारली त्यावेळेला त्याने सांगितलं, आई ग आई, अग आई ग, अग आई ग, नाही कादली म्या माटी, आई ग आई, आई कादली म्या माटी, आई ग आई, आई कादली म्या माटी. आई गए, आई कादली म्या माती, आई गए, आई कादली म्या माती, आई गए, आई कादली म्या माती. मी माती खाल्ली नाही, त्याला काय लागतं बनायला, अशा बऱ्याचशा खोड्या त्याने केल्या पण ऐकलं नाही. आणि नंतर पुढे थोडं मोठं झालं आणि गोपाळांना एकत्रित केलं. खरे खायला प्यायला सर्व काही गड्या, पण असे तुमचे तोंड काऊन सुकले, कोणत्याच गोष्टीची कमी नाही गड्या. अरे सकाळी उठले लगेच नाश्ते, सगळ्या प्रकारचे नाश्ते झाले रे. कचोऱ्या काय, वडापाव काय, सगळेच झाले समजा. एवढंच नाही, दोन्ही टाइम व्यवस्था चांगली होती गड्या. आणि भूक लागली तर रात्री सुद्धा भजे खाल्ले रे, करण्याच्या भाकरी. पण तरी सुद्धा त्यावेळेला बोबड समोर आलं, काय करा कृष्णा, आले थलवत दूध जाता देलीला, मिळत नाही या देलीला. बोबड मग चोरी करून खाऊ घालतो म्हणे. फक्त तुम्ही एक काम करा, 4 गोष्टी घ्या, वस्त्रगाळ माती, बारीक बारीक खडे, हातामध्ये काठी, आणि ते 3 काट्याचे गोखर सराटे हे घ्या. बोबड म्हणत कले कुतना, हे बालके खले कशाला पाहिजे, मग ते दगलं चांगलं दगलं.
अरे म्हणे कोणत्या माठात काय आहे नाही आपल्याला कळेल कसं? खळा मारला की कळेल, टन वाजला की काही नाही, दब वाजला की आहे. भलं भलं. ही काठी कशाला पाहिजे? हाती काठी म्हणे आपले हात पुरणार नाही, काठीने दही दूध ते माठ फोडायचे, खाली पडलं की खायचं. बरं. आणि हे गोखलं कशाला घेतले? गोखलं अरे म्हणे गवळणही पकडतील आपल्याला, आपल्या आई वडिलांकडे नेतील, मग घरचे मारतील, मग त्या गवळणी पकडायला आल्या ना की गोखर त्यांच्या वाटेत टाकायचे आणि त्या गवळणीच्या पायामध्ये त्या गोखर टुसतील आणि ते गोखर काढण्यासाठी खाली बसतील. तोपर्यंत आपण चिंग चिंग चिंगाट थांबायचं नाही. पण कले कुतना त्या गवळणी दल चप्पल घालून आल्या तर मग झाली ना पण ते ताई थांबतो याला झालता कोबड. तेव्हा देवाने सांगितलं त्या जर चप्पल घालून आल्या ना तर बारकी माती आहे ना आपल्याकडं, या त्यांच्या डोळ्यात फेकायची आणि डोळ्यात चोळत चोळत त्या खाली बसतील. तोपर्यंत आपण चिंग चिंग चिंगाट थांबायचं नाही. ठरलं. आणि पहिल्याच घरामध्ये चोरी केली. दुधानी जी होती ना त्याच्यातलं दोन्ही खाऊन टाकलं आणि पालती घातली, फोडली नाही. दुधानी म्हणजे चित्त, चित्त हे बर का, हा ते फोडलं नाही, फोडले ते डेरे फोडले मोठे. कशाचे? ताकाचे. डेरा फोडीला दंबाचा, दंभरूपी डेरा फोडला देवाने. हा. आणि पाहती गवडणी तवती पालथी दुधाने, म्हणती नंदाची या पोरे, आणि आजी चोरी केली. गवडण त्या ठिकाणी वरडायला लागली, चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. मग एक शेजारची गवडण आली होती, म्हणे त्या नंदाच्या पोऱ्याशिवाय नाही झालंय, पण तो तुमच्या सारख्याच्या घरात येईल चोरी करायला, त्याला म्हणावं हिंमत असेल तर माझ्या घरी ये. भगवान परमात्मा म्हणतात पेंद्या गवळणचं घर माहितीये का? म्हणे हो माहितीये. म्हणे कुकडे रे? म्हणे होळी चौकाच्या तिकडे. हा माहितीये. मग आज तिकडेच म्हणे. हा. आणि त्या ठिकाणी चोरी केली, सर्व धिंगाणा केला घरामध्ये, घरातले गोपाळ सर्व काढून दिले देवाने, एकटंच थांबलं. गवळण सकाळी जागा झाली, पाहते तर सर्व घरात धिंगाणा आहे. कोण केलं असेल, कोण केलं असेल? कोपऱ्यामध्ये दिसला, हसायला लागला. म्हणे कृष्णा चाल तुला पकडून तुझ्या आईकडे नेते. तुझ्या आईला जर सांगायला गेलं तर ती ऐकत नाही, मोठी नाकानं कांदे सोलते ते. चाल पुराव्या सहित पकडलं तुला. हात धरून ओळख न्यायला लागली ती, पण हातीच लागत नाही ना तो. गवळण पकडायला लागते पण तो पुढे, गवळण मागे तो पुढे, गवळण मागे, हाती लागत नाही. मग दमली. म्हणे कृष्णा कधी येशील हाती? म्हणे हा आलो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, आणि हरी आला हाता मग भय कैशी भय चिंता, आणि ओळख न्यायला सुरुवात केली. देव म्हणतात आजी जाऊ दे ना आजचे दिवस, आपल्या भाषेमध्ये. हा नाही येणार बा आता उद्या, जाऊ दे आजचे दिवस. आता कशाला आजी आजी करतो? चाल. म्हणे आजी आलो ना बा, आता डबल नाही येणार वाटलास तुझ्या घरी, चाल आता. जाऊ दे ना सोडून. हा मागे फिरून पाहायला तयार नाही ती, चालली ती रत्न. तेवढ्यामध्ये गवळण त्याला सोडत नाही. हा आजी आजी करतो, आणि तिकडनं तिचा नातू येऊन राहिला होता. नातवाला इशारा केला इकडे. तो काय म्हणे तुझी आजी. हा पण ते लवकर भाषा नाही कळली देवाची भाषा. ते आलं, याने काय केलं, आपला हात काढून घेतला, नातवाचा हात तिच्या हाती दिला, आणि आपण चिंग चिंग चिंगाट आपल्या घरी. तेव्हा तो नातू म्हणतो त्या आजीला, आजी मी आहे ना, मी ओ आजी मी आहे. म्हणे आता कशाला आजी आजी करतो? चोरी करताना का वाटली नाही? ओ माय मागे ते फिरून पाय. ते मागे फिरून पाहायला तयार नाही. तेवढ्यामध्ये हे गेलं, यशोदा मातेच्या मांडीवरती जाऊन बसलं गाई गाईमध्ये, कारण 10:30च्या आत झालं पाहिजे म्हणून. आणि गाई गाईमध्ये गेलं, आईला म्हणालं, म्हणे आई मी किती गुणाचा आहे? हो रे बाळा. मी कोणाच्या घरी गेलो काय? म्हणे नाही रे बाळा. मी चोरी केली काय? म्हणे नाही. पण तरी पहा तू, कोणाचं ना कोणाचं भांडण आपल्या घरी आल्याशिवाय राहणार? यशोदा माता म्हणाली येऊ तर दे, कोण येत तर जमला. तेवढ्यामध्ये यशोदा मातेच्या अंगणामध्ये आवाज दिला गवळणने, आ यशोदे हो यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे. आ गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. राहावे का जावे, गोकुळी राहावे
यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे यशोदा माता आल्या दरवाजात उभे राहिला काय झालं म्हणे तुझा कृष्ण म्हणे कुठं आहे माझा कृष्ण माझ्या हाती आहे काय केलं त्याने चोरी केली पुराव्यासहित आणलं यशोदा माता म्हणाली तू व्यवस्थित पाय ते म्हणते तू व्यवस्थित पाय भांडणाला सुरुवात झाली तेवढ्यामध्ये हे उघडं भत्तम होतं हातामध्ये लोण्याचे गोळे मुखाला लोणी लागलेलं पोटावर लोणी पडलेलं आणि आपल्या आईच्या पाठीमागून नुसती मान काढली त्याने आणि म्हणालं आई काय म्हणायचं या मावशीला त्या टायमाला ह्या गौडांनी पाहिलं की हे तर कार्ट घरात आहे तर मग आपल्या हाती कोण आहे आणि तेव्हा मागे फिरून पाहिलं आणि नातवाला म्हणते तू केव्हा आला म्हणे मी केव्हाच तर आजी आजी करतो पण तू कुठं ऐकायला तयार आहे असा चेहरा झाला त्या गौडांचा जशी पाटील पाचची नोट आणि निघाली म्हणे आता माझं जर नाव घेतलं तर विचार कर बऱ्याचशा खोड्या यायला लागल्या एक गौडन आली यशोदे अगं याने माझ्या डोक्यावरचा माठ फोडला म्हणजे त्याचा हात कसा काय पुरील अगं त्याने पदर ओढला आणि माठ फोडला पदर ओढीला गयाने माठ फोडीला ओढीला गयाने वाट फोडीला पदर ओढीला गयाने माठ फोडीला माठ फोडीला पदर ओढीला गयाने माठ फोडीला पदर ओढीला गयाने वाट फोडीला पदर ओढीला गयाने माठ फोडीला पदर ओढीला गयाने वाट फोडीला यशोदा मातेला तरी पटलं नाही मग दुसरी गवडण आली म्हणे यशोदे हे म्हणते ते बरोबर आहे याने माझाही माठ फोडला म्हणे तुझी उंची किती त्याची उंची किती म्हणे याने जवळ येऊन नाही माठ फोडला लांबून फोडला म्हणे लांबून कसं काय फोडील अगं त्याला कारण आहे बिरबिर गोपन कळा मारीला ग बिरबिर गोपन कळा मारीला ग बिरबिर गोपन कळा मारीला बिरबिर गोपन काळा मारीला बिरबिर गोपन काळा मारीला बिरबिर गोपन काळा मारीला कानानी माठ फोडीला कानानी माठ फोडीला ग फोडीला बिरबिर गोपन कळा मारीला बिरबिर गोपन कळा मारीला बिरबिर गोपन कळा मारीला बिरबिर गोपन काळा मारीला बिरबिर गोपन काळा मारीला गोपन काळा मारीला आणि अशा खोड्या यायला लागल्या घरामध्ये यशोदा मातेला पटत नाही पण एक दिवस देवालाही वाटलं की पूर्ण आरती गिरती पूजन सगळं 10:30 लोक झालं पाहिजे थंडीचे दिवस आहे 10:15 लोक झालं तरी चालते 15 मिनिटात आणि कुठपर्यंत मग हे प्रकरण तसा पाहिलं तर त्याच्या खोड्या म्हटलं तर 2 दिवस संपणार नाही एवढे हा एवढ्या खोड्या आहे त्याच्या आहे की नाही आणि त्याच्याकरता त्याचं पूर्ण जर खोड्या पाहायचं म्हटलं तर त्याला पाहिजे स्वतंत्र भागवत कथा मग मोकळं चालते तरी असो घरामध्ये यशोदा मातेच्या मांडीवरती जाऊन बसलं चुलीवरती दुधाचं पातेलं आहे मातीची भांडी होती तेव्हा मोठं पातेलं दुधाचं भरलेलं आहे यशोदा मातेला भगवान परमात्मा म्हणतात आई मी तुला किती आवडतो म्हणे तुझ्याशिवाय मला काहीच आवडत नाही माझ्याशिवाय काही आवडत नाही म्हणे नाही आणि त्यावेळेला त्या अग्नीला आज्ञा केली देवाने सगळी सत्ता त्याची आहे वृक्षाची पानं आले त्याची अग्नीला आज्ञा केल्यानंतर अग्नी भडकला आणि ते दूध उतू जायला लागलं त्यावेळेला देवाने काय केलं त्याला आज्ञा केल्यानंतर मनामध्ये आनंद की झालं का माता आपलं यशोदा मातेचं लक्ष केलं दुधाकडं आणि यशोदा मातेने त्याला उचलून खाली टाकून दिलं म्हणे दूध उतू गेलं रे म्हणे मेले मला म्हणते की तुझ्यापेक्षा काही आवडत नाही दुधा करता गेली आता महिला मंडळी दुधा करता जात नाही धावून कशा करता साय करता आहे की नाही दूध गेलं तर चालते पण साय वाया जाता कामा नाही एखाद्या मावशीकडे कोणी विकत घ्यायला गेलं तर
साहेबावरती साईने जाऊ देणार आहे की नाही. मग ते साई करता गे आणि त्या वेळेला यशोदा मातेने देवाला खाली टाकल्यानंतर देवाला राग आला थोडा आणि कोपऱ्यामध्ये मोठी रई होती कोपऱ्यामध्ये. आता त्या ठिकाणचं वर्णन केलंय गर्ग संहितेमध्ये. मोठमोठे डेरे आणि मोठमोठ्या बाया त्या टायमाचा विषय आणि मोठमोठ्या रया आताचा विषय वेगळा आहे. इथू सकमळक इथू शिक बाई आणि इथू शिक रई आणि बबल्या ध्यान ठेवजो रे कोणी ताकाला येईन माय तूच पे. इथं आम्ही दूध पिऊन कटाळलो शेलोळ मध्ये अशा लीला भगवान परमात्म्याने केल्या. आणि नंतर ते सर्व रई घेतली माठ फोडले. यशोदा मातेला वाटलं तू घरात इतकाय तर बाहेर किती असेल. मग आता इथं ठेवण्याच्या लायकीचा नाही. आता तू रानात जा आणि लहान लहान गाई घे लहान लहान गोपाळ घे रानात जा. हा छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल छोटो समारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया येऊ दे, येऊ दे. छोटे गाल. विकास छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल. छोट समारो मदन गोपाल. छोट समेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया तारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल. छोट समेरो मदन गोपाल. छोट समेरो मदन गोपाल. घास खाई गैया दूध पी ग्वाल. बस गए गैया दूध पिए ग्वाल. बीच में मार मदन गोपाल. बीच में मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो समार मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोट समेरो मदन गोपाल. सर्व खेळ खेळले. क्रिकेट सुद्धा खेळले. क्रिकेट हा तेव्हाही होतं क्रिकेट. 7-5 मिळवणी गडी खेळ खेळू चंडू फडी. अभंगामध्ये वर्णन आहे त्याचं. तेव्हाही क्रिकेटचा खेळ होता. 7-5 मिळवणी गडी 7-5 12 आहे की नाही. हा हे 11 तो वरती बोट करणारा कोण काय म्हणतात त्याला. हा अंपायर. आणि या खेळाचा अंपायर तो आहे देव. कोण आऊट आहे कोण बरोबर आहे. भक्ती करणारा बरोबर आहे न करणारा आऊट आहे की नाही. हा देव बी मग मंदिरात तो काम पडल्यावर आला की म्हणतो आऊट घरी. एवढा येडा नाही देव. भोलेनाथ भोळा जरी असला तरी नाही एवढा नाही आहे की नाही. हा भक्तीच केली तर काय खेळामध्ये आऊट झाला समजा. सर्व प्रकारचे खेळ खेळले आणि गोपाळांना भूक लागली. गोपाळ म्हणतात कृष्णा फार दमलो रे आता. खांदी भार पोटी भूर्क आणि काय खेळायचे सूज. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सर्वांना शिदोऱ्या सांगितल्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्या ठिकाणी काला केला. हा काला करती संत जन. हा काला करती संत जन. काला करती संत जन. काला करती संत जन. सवे त्यांच्या नारायण. सवे त्यांच्या नारायण. काला करती संत जन. हा काला करती संत जन. सवे त्याच्या नारायण. सवे त्याच्या नारायण. काला करती संत जन. काला करती संत जन. आणि देव भक्त दोन्ही करिता ती काला. काला करण्यासाठी देवही पाहिजे काला करण्यासाठी भक्त पाहिजे. आणि या ठिकाणी आपण देवही आहे
आणि काला करण्यासाठी भक्त सुद्धा आहे शिवाचे. दोघे एकत्रित झाले की काला झाल्याशी राहत नाही. कंठी धरेला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका. प्रश्न का एकमेका देऊ मुखी किंवा घालू मुखी, सुखे घालू हुंबारी. सुंदर चिंतन आहे. तुका म्हणे भूमंडळी, तुका